विदर्भाची पंढरी म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या संत गजानन महाराजांच्या शेगावात प्रसिद्ध असलेल्या आनंदसागर येथील लहान मुलांच्या खेळण्यांना हटविण्यात आल्यामुळे भाविक भक्तांनी आनंदसागरकडे पाठ फिरवली आहे। याचा फटका रोजीरोटी कमविणारे ऑटो रिक्षा चालक, टांगेवाले, सायकल रिक्षा व इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना झाला असून आनंदसागर पूर्ववत सुरू व्हावा याकरिता 1 दिवसाचा संप पुकारला होता। पण सदरून मागील 8 ते 9 महिन्यापूर्वी एक मनरुग्ण व्यक्तीने आनंदसागर विषयावर काहीतरी खोडतोडपणा करून त्या आनंदसागरच्यामुळे शेगाव शहरातील ऑटो रिक्षा, पायडल रिक्षा, टांगे आणि बाकीचे व्यावसायिक यांच्यावर इतका भयंकर परिणाम झालेला आहे की आजची कंडिशन आहे की ऑटोवाल्यांवर आहे की उपासमारींची आहे की पाळी आलेली आहे। आमची विनंती आहे कळकळीची की कृपा करून आहे की मंदिर प्रशासनाने आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी। एक विनंती करतो आम्ही की बा हे आनंदसागर पुन्हा आहे की जसं चालू होण्यात यावं। आनंदसागर या प्रकल्पामुळे शहरातील व परिसरातील गोरगरीब, मजूरी करणाऱ्या व संजीवनी ठरला होता। 25 साल से मैं टांगा चला रहा। अब बुल्ढाना जिले में अभी तक भी इतनी पब्लिक आनंदसागर में हमने देखी नहीं थी। आनंदसागर बना जब से इतनी पब्लिक अब देखने में आ रही। आनंदसागर बोले ना तो बुल्ढाना जिले की शान है हमारे। मात्र आनंदसागर मधील खेळणी काढल्यामुळे निम्मे गर्दी कमी झाली। त्यामुळे टांगेवाले, रिक्षा चालक, ऑटो रिक्षा चालक यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे। आनंदसागरच्या संदर्भात माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आनंदसागर बंदच्या अफवा आहेत असे ते बोलले। मागील फेब्रुवारी महिन्यापासून आपण ऐकतोय की आनंदसागर बद्दलच्या काही अफवा सगळ्या या महाराष्ट्र राज्यामध्ये फिरत आहेत, पण त्या नक्कीच अफवा आहेत। आनंदसागर हा विषय कधीही बंद होण्यासारखा नक्कीच नाही आहे। हा गावाच्या तसेच राज्याच्या विकासाचा एक फार महत्त्वाचा केंद्रबिंदू झालेला आहे आणि या आनंदसागरमुळे गेल्या 20 वर्षामध्ये जी गावाची प्रगती झालेली आहे, गावांच्या लोकांची प्रगती झालेली आहे तिला आपल्याला विसरून चालणार नाही। आनंदसागर ही या देशाला मिळालेली एक फार मोठी महाराजांच्या कृपेने एक देण आहे। माजी नगराध्यक्ष या नात्याने आनंदसागरच्या बंदच्या ज्या अफवा आहेत ह्या नक्कीच अफवा राहतील। हे कधीही भविष्यात बंद होणार नाही आणि होऊ शकणार सुद्धा नाही। तर विद्यमान नगराध्यक्ष शकुंतलाबाई बुच यांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली। आनंदसागर हे संत नगरीचा आत्मा आहे। आध्यात्मिक पर्यटन स्थळाचा सुरेख संगम आहे। त्यामुळे येथे हजारो भाविक दररोज येत असतात। आनंदसागर बंद पाडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। ज्या का आहेत त्या सर्व अफवा आहे। मात्र विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आनंदसागरमधील खेळणी जुनी व कालबाह्य झाल्यामुळे ते काढण्यात आले असून लवकरच नवीन खेळणी बसवण्यात येतील असे कळते। VCN न्यूज करिता शेगाव येथून महेंद्र मिश्रा यांचा वृत्तांत।